मान्सूनची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर आलेली आहे। प्रशांत महासागरामध्ये एल निनो हा सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने केलेली आहे। यंदाचा एल निनो हा 1950 नंतरचा सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान तज्ञांच्या मते एल निनोमुळे भारतामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। मान्सूनची वाटचाल आधीच मंदावलेली आहे, त्यामागे एल निनोचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याचं सांगितलं जातं। 2027च्या पूर्वार्धापर्यंत एल निनो सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यंदाचा संपूर्ण पावसाळा त्याच्या प्रभावाखाली राहण्याची शक्यता आहे। एल निनो हा पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरामध्ये सक्रिय झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मान्सूनवर होण्याचे चान्सेस ऑलरेडी आहेत। आपण दुसऱ्या टप्प्यातला जो आपला दीर्घकालीन अंदाज आहे त्यामध्ये क्लिअरली सांगितलं होतं की यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 90% इतकाच पडण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव आपल्या मान्सूनवर असणार आहे। पूर्ण जो आपला मान्सून पिरियड आहे जून ते सप्टेंबर ह्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस आहेत। आता तो सक्रिय झालेला आहे आणि त्याची तीव्रता अजून वाढण्याचे चान्सेस आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, पाऊस कमी होणं म्हणजे शेतीवर परिणाम होतोच, ते गंभीर आहेच, मात्र त्या पलीकडे जाऊन इंडस्ट्रीजवर परिणाम होतो, एम्प्लॉयमेंटवर परिणाम होतो, त्यामुळे ह्याची व्यापकता फार मोठी आहे। त्या सगळ्याविषयी सुद्धा बोलावं लागेल। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, जर पाहायला गेलं तर सर्वात मोठं गडद संकट हे शेतकऱ्यांवरतीच आहे। मात्र तू म्हटल्याप्रमाणे अनेक व्यावसायिक ज्यांचा व्यवसायच पाण्यावरती आधारित आहे अशांना सुद्धा याचा थेट परिणाम होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील देशातला जो शेतकरी आहे त्यांची जी त्यांच्यावरती जे संकट आहे ते गडद होताना पाहायला मिळते। कारण हे एल निनो जे सक्रिय झाल्याची माहिती जी आहे ती हवामान खात्याने दिलेली आहे। त्याचा जो प्रभाव आहे तो थेट पावसावरती होणार आहे। काही ठिकाणी जो पाऊस आहे तो अति प्रमाणात होईल तर काही ठिकाणी पाऊसच होणार नाही। त्याच्यामुळे दुष्काळाचं सावट जे आहे ते जैसे ते सध्या आपण बघतो की खरीप हंगामाची जी कामं आहे ती शेतकऱ्यांकडून सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरीपासाठी म्हणजे कांदा असेल किंवा इतर भात, सोयाबीन असेल, नाचणं असेल, या पिकांची जी पेरणी आहे ती सध्या सुरू आहे आणि पूर्व पावसावरती म्हणजे जो आता अवकाळी जो पाऊस पडतोय त्या पावसावरतीच खरं तर शेतकरी हा संपूर्ण जी कामं आहे ती करत असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र येणाऱ्या काळात जो मान्सून आहे तो येईल की नाही अशी जी शंका आहे ती हवामान खात्याकडून विचारली जाताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हवामानशास्त्रज्ञांकडून असं सांगण्यात येतं की दरवर्षीपेक्षा सरासरी 90% जो पाऊस आहे तो कमी आहे आणि याचा थेट परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांवरती बसेलच। मात्र बहुतांशी ज्या ठिकाणी MIDC आहेत किंवा वेगवेगळे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना मोठ्या पद्धतीने पाणी जे आहे ते लागत असतं आणि त्या प्रकल्पाच्या कडेला जे आहे ते मोठी धरणं असतात किंवा तलाव असतात। 30 तलाव जर भरणे नाही तर अशा पद्धतीचे प्रकल्प सुद्धा जे आहे ते पुढे सरसावणार। त्यामुळे शेतीवरती सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येईलच। मात्र प्रकल्प जे आहेत त्याच्यावरती सुद्धा जो परिणाम आहे तो पाहायला मिळणार आहे। मात्र या संपूर्ण एल निनोमुळे पावसावरती जी अनिश्चितता आहे त्याचा मोठा संकट आहे।